चाकण शहरात लागू करण्यात आलेल्या P1, P2 पार्किंग व्यवस्थेवरून नागरिकांमध्ये तीव्र असंतोष व्यक्त केला जात आहे। पार्किंगची पर्यायी व्यवस्था न करता थेट दंडात्मक कारवाई करणे अन्यायकारक आहे। विशेषतः शनिवारी शहरातील प्रमुख रस्त्यांवर दुतर्फा पथारी व्यावसायिक दुकाने मोठ्या प्रमाणात थाटले जात असल्याने दुचाकी वाहनधारकांना पार्किंगसाठी जागाच उपलब्ध राहत नाही। अशा परिस्थितीत नागरिकांना नाईलाजाने रस्त्यावर दुचाकी उभी करावी लागत असून त्याचा फटका थेट त्यांच्या खिशाला बसत आहे। रस्त्यावर दुचाकी पार्क केल्यास अवघ्या 5 मिनिटात टोईंग व्हॅन तातडीने येऊन वाहने उचलून नेली जात असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे। टोईंग कारवाईनंतर वाहन सोडवण्यासाठी 700 ते 800 रुपये दंड आकारला जात असल्याने सामान्य नागरिक, कामगार, व्यापारी आणि महिला वर्गातून संताप व्यक्त होत आहे। याबाबत काय म्हणतायत नागरिक, सविस्तर पाहूया। एक तर नगर परिषदेने पार्किंगची व्यवस्था करावी, नाहीतर हे फुटपाथवर लोकांना बसण्यासाठी जागा अवेलेबल करून द्या कुठेतरी एका ठिकाणी। तिसरी गोष्ट P1, P2 पार्किंग बंद करा। आता इथे जे काय स्टॉल लागलेले आहेत, आता P1, P2 इथे सगळं आहे। रोज तुम्ही मार्किंग केलेले P1, P2 असे स्टॉल असताना पार्किंग करायची कुठे? एक तर त्यांची सोय करा जा कुठेतरी त्यांच्या ह्याच्यानुसार, नाहीतर मग गाड्या लावायला कुठेतरी जागा ठेवा ना। ह्याच्यामध्ये गाडी पार्किंग करायला आज P1, P2चा जर तुमचा अर्थ आहे त्याप्रमाणे आज या बाजूला पार्किंग असताना इथं सगळे स्टॉल लागलेत, मग गाडी लावायची कुठे? पार्किंग करायचं कुठे? ओके ना। मी डॉक्टर जितेंद्र महाले आज चाकण इथे आलो होतो रामकृष्ण हरी या हॉटेलला। पार्किंगची व्यवस्था विषम तारखेची 17 तारखेला या ठिकाणी असताना तिथे रस्त्याच्या दुतर्फा अनधिकृत दुकानं उभी आहेत, तर मी पार्किंग कुठे करू शकतो? पार्किंगसाठी जागाच उपलब्ध नाहीये। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।